अवधनगरी अयोध्या श्री राम जन्मभूमी, अद्भुत ही अशी राम जन्मभूमी. जय श्रीराम. काय हे राम भक्त बघा. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र इथं आहे. हनुमानगडी पण इकडे आहे. हनुमानगडी इकडे आहे. राम जन्मभूमी. जय श्रीराम. इकडनं आतमध्ये असेल मंदिर. इकडं दाखवलं नाही. राम जन्मभूमीत आपण दाखल झालेलो आहोत. मित्रांनो, आपण आता रामदर्शन करण्यासाठी जातोय. अमोल भाऊ, काही अडचणी येत नाहीत. आता मला 2-3 जण ज्यांनी पोस्ट बघूनच मला फोन केला ते पण सध्या ह्या रूटने चाललो आहे, कारण की अयोध्येमध्ये बरेच भाविक आल्यामुळं मेन रस्त्यावरती बरेच रस्त्याने चालणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे आणि फार कष्ट करून मार्ग काढत लोकांना जावं लागतंय. तर आम्हाला रिक्षावाल्याने आयडिया दिली की आपण आतल्या रस्त्याने जर गेलं तर आपण मंदिराच्या जवळपास पोहोचू शकतो. तर आपण आता चाललोय तिकडेच. तुम्ही बघू शकता ही जुनी अयोध्या राम मंदिराचा परिसर आहे. इथून मंदिर जवळपास 1-1.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आणि फार सुंदर असं शहर आहे. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर हळूहळू या ठिकाणी डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे आणि आता ते सगळं छानपैकी उभं राहणार आहे. तर तुम्हाला लवकरच आपण मंदिराचं दर्शन पण करून देऊ जवळ गेल्यानंतर. है ना, पाहू शकता तुम्ही. हा गावखेड्यातला रस्ता आहे पूर्णपणे. दाखवा ना. बघू शकता. हां, हे बघू शकता तुम्ही. आणि इथे जवळपास बरेच जण, मॅक्झिमम लोक जे घरांवरती नावाच्या पाट्या बघितल्या ते सगळे ॲडव्होकेट आहेत. काय विशेष कारण आहे माहीत नाही आहे कोणी, पण बरेच जण इथं ॲडव्होकेट आहेत. आणि असाच घेऊन येतो ना प्रकारचं हे आहे. हे बघा, माकडांचं पण बरंच वावर आहे परिसरात. अपेक्षित आहे, कारण रामलल्लांची भूमी आहे जिथं मारुती रायांचं वास्तव्य असणारच आहे. भेटू आलं आणि बऱ्याच प्रमाणात इथं तुम्हाला ते दिसून येतील. पाहू शकता तुम्ही. हे बघा, आता बऱ्याच कन्स्ट्रक्शन चालू आहेत आणि छान हे गावठाण म्हणता येईल अयोध्येचं एक प्रकारचं. छोटी छोटी माकडे आहेत मित्रांनो. हे बघा, बाळमाकडे. आणि इकडे बघू शकता रस्ता काढलाय मित्रांनो. बघू शकता तुम्ही किती भाविक यात्रेकरू आलेले आहेत. पार्किंगची व्यवस्था तुम्ही पाहू शकता. मोस्टली लोक इथं ॲडव्होकेट आहेत बरं का, बाराच्या पाट्यांवरती बघा. मोस्टली लोक मी नोटीस करतोय प्रत्येक 3ऱ्या-4थ्या घरावरती पाट्या. आपण अयोध्येकडे चाललोय मित्रांनो. काय बघा, किती भक्तिमय वातावरण आहे मित्रांनो. आपण अयोध्येत आता पोहोचलेलो आहोत. अयोध्या कोण लागत नाही बरं का, चला आपल्या दर्शनाला लागा. कोण लागत नाही दादा मित्रांनो. पाहू शकता अयोध्या धाममध्ये आपण आता आलेलो आहे. समोर मंदिर आहे. शेठ. जय श्रीराम. जय श्रीराम. दाखवा मंदिर.
भाऊ कसं वाटतंय एकूणच? अतिशय प्रसन्न वाटतंय, जबरदस्त. पाहू शकता मित्रांनो. सर कसं वाटतं एकूणच? सुंदर, अद्भुत, अविश्वसनीय. सुनने वाले नारायण से तुरंत मिले या उसको उसके नंबर पर कॉल करके एक साथ हो जाओ. सुशील गौतम हम लोग यहाँ पर हैं लतमन भास्कर चौक. अयोध्येकडे जाणारा रस्ता मित्रांनो, राम जन्मभूमीकडे जाणारा, मंदिराकडे जाणारा रस्ता पाहू शकता. अद्भुतपूर्व अशी ही गर्दी, अक्षरशः जनसागर लोटला आहे. काय करू शकतो? प्रसन्न वातावरण. आणि तुम्ही पाहू शकता हा 65 वर्षाचा म्हाताराही दर्शन घेतोय. काय ते भाग्य. शॉर्टकट सगळीकडे, शॉर्टकट आईच्याचं शॉर्टकट करून टाकलं. काय सर, काय म्हणताय? म्हणजे परम भाग्यच तुमच्या वयामध्ये तुम्हाला हे दर्शन मिळतं रामलालला. अरे आमच्याच वयाचे दर्शन घ्यायचं असतं. तुमच्या लोकांचं भाग्य आहे की तुम्ही कमी वयात दर्शन घेताय. अरे वा. हा. सुमन सिकदर पूछताछ काउंटर पे. पाहू शकता समोर एक्झॅक्टली सेट जर तुम्हाला दिसत असेल तर मंदिर आलेलं आहे. मंदिराची पहिली झलक दिसलेली आहे आपल्याला. आणि इकडे आपल्याला आता काउंटरवर मोबाईल जमा करायचे. काय सांगता? पाय सेंटर आहे. काय आहे? अरे इकडे जातो हां, इथे जायचा रस्ता हनुमानगडी इकडेच आहे. काय परिस्थिती आहे सर, सांगा. माहिती द्या सर लोकांना. काही माहिती द्यायला वेळ नाही. आता पहिलं रामलल्लांचं दर्शन. ओके, पण सुविधा काय आहे त्याबद्दल सांगा. सुविधा सगळ्या आहेत. आता इथं चपला ठेवायची व्यवस्था, शूज ठेवायची व्यवस्था केलेली आहे. पुढे लॉकर, तुमच्या कुठल्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी घेऊन जायच्या नाही आहेत. सगळ्या गोष्टी इथेच ठेवायच्यात. फक्त दर्शन घ्यायचं आणि मेमरीज घेऊन बाहेर पडायचे तिथे. बस, बाकी काही नाही. बाकी काही नाही. चल, व्यवस्था एकूणच ठीक वाटते. ठीक नाही, अतिउत्तम. ठीक नाही. भरत सर असले तर ठीक. बरं सर, थोडे नाराज दिसतात ते. महाराज असतील त्यांना महाराजांकडे घेऊन जाऊ. जगमग हुई अयोध्या नगरी, प्रकट हुए श्री राम. राम नाम घर घर में गूंजा, झूम रहा ये जहां. जगमग हुई अयोध्या नगरी, प्रकट हुए श्री राम. घर घर में है गूंजे जय श्री राम. गरुड़ भगवान में जय श्री राम. जीत गया सनातन जय श्री राम. दशरथ के नंदन जय श्री राम. लौटाए रघुवंशी जय श्री राम. जगमग हुआ भारत जय. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्ही कसं झालं सर दर्शन? छान, प्रतिक्रिया द्या फक्त. छान, खूप सुंदर झालं. गर्दी भरपूर होती. 1 तास लागला दर्शनाला आम्हाला. आणि इतर कार्यक्रमासाठी आमचे 2-2.5 तास गेले. कारण की माहिती अधुरी असल्यामुळे सगळ्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक सामान कुठलेही आपण घेऊन जाऊ शकत नाही. एवढं इलेक्ट्रॉनिक सामान आहे हे सगळं इथं जमा करायला लागतं, इन्क्लुडिंग गाडीची की पण. बरोबर. त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. इथं पुढे काय सांगशील अथर्व? अतिशय भारी सोय केलेली आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी मंदिरात जायला 6 लेन्स केले दर्शनाला. त्यामुळे दर्शन एकदम इझिली होतं. किती पब्लिक आलं तरी लाईन कुठे स्टॉप होत नाही. एकदम स्मूथली दर्शन होतं. अप्रतिम असं दर्शन झालं. जय श्रीराम. अमोल भाऊ सगळ्यांचं हे देत आहे. काय सांगाल अमोल भाऊ? हो, आता आपलं दर्शन छान पद्धतीने झालेलं आहे रामलल्लांचं. आता वस्तू वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू वाटपाचा.
कोणत्याही नागरिकाने इथे आलं तरी काळजी करायचं कारण नाही आहे. किती गर्दी असली तरी 2 तासाच्या आत तुमचं दर्शन होणार आहे. तुमच्या चपलांसाठी अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे. मोबाईल काउंटर असतील, तुमच्या इलेक्ट्रॉनिक कुठल्याही गोष्टी तुम्हाला आत घेऊन जायच्या नाही आहेत. त्याच्यासाठी मुक्त म्हणजे काही पैसे न घेता ती व्यवस्था केलेली आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी योग्य त्या स्थितीत बॅटरी संपलेली आहे चालू आहेत तर तुम्हाला त्या मिळालेल्या आहेत. आणि आम्हाला खूप समाधान वाटलं. आमच्या आरोडीच्या बकेट लिस्टमधली ही अयोध्येत आमची राईड होती आणि मागच्या 22 तारखेला रामलल्लांची ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि बरोबर आज 16 तारीख आहे. 16 तारखेला आम्हाला म्हणजे एका महिन्याच्या आतच इथे यायचा योग आला. त्यामुळे साक्षात त्यांनी बोलवलं होतं आम्हाला, त्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो. खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, हे जे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणता येणार नाही याला, ज्या आपल्या हिंदू समाजातल्या सगळ्या भावना इथे अडकलेल्या होत्या एवढी वर्ष, तीर्थक्षेत्र तुम्ही म्हणू शकाल. आणि एक आधुनिक तीर्थक्षेत्र इथे होणार आहे. बरंचसं काम अजून बाकी आहे. मंदिराचं काम बाकी आहे, कॉरिडॉरचं काम चालू आहे, परंतु दर्शनाला काही अडचण येत नाही आहे. अजून वर्षभराने इथलं चित्र मात्र जागतिक पर्यटन स्थळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अखिल जगातल्या सगळ्या हिंदू धर्मियांचं जे काय श्रद्धास्थान आहे तिथे आज आम्हाला यायला मिळालं. आम्ही खूप भरून पावलेलो आहे, समाधानी झालो. जय श्रीराम. नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो. आज एकदम अयोध्यामध्ये दर्शन घेऊन मन प्रसन्न झालेलं आहे. मस्त मजा आली आहे. रामलल्लाचं दर्शन झालं आहे. गर्दी किती असू द्या एकदम लवकर दर्शन होतं. आता आम्हाला हनुमानगडीला जायचं आहे आणि शिरोईच्या इथं आंघोळ करायची आहे. ते आंघोळ करायनंतर एकदम अजून 2 स्पॉट राहिलेले आहेत. एवढं उरकून जय श्रीराम करून इथनं उद्या सकाळी निघायचं आहे. उद्या सकाळी वाराणसी नाही, उद्या सकाळी वाराणसी. मित्रांनो, पाहू शकता अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण हनुमानगडीला आपण आता जाणार आहे. त्यानंतर शरयू नदीचा प्लॅन आहे आणि मग आता आणि उद्या घरच्या दिवशी. चला भेटूया. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, फायनली आपलं रामलल्लाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता हनुमानगडीच्या दिशेने चाललेलो आहोत. माझ्या मागं तुम्ही बघताय प्रचंड गर्दी आहे, पण दर्शनाला हार्डली अर्धा तास लागतो. अर्धा तासात तुमचं दर्शन पूर्ण होऊन जातं. पण खरंच एक भक्तिमय वातावरण आहे या अयोध्यामध्ये, ते शब्दात वर्णन करू शकत नाही. खूप एक प्रसन्न वाटलं, एक आत्मिक समाधान वाटलं. जेव्हा मंदिरात तुम्ही प्रवेश करता एक वेगळेच समाधान या मंदिराच्या आसपास लागलं. एक पॉझिटिव्ह एनर्जी एक जाणवली. आणि कॅमेरा आता कसा बघा. हां घ्या ते जा. अपुरीने पण आणलं होतं कॅमेरे, मोबाईल आणले होते. तर अशा पद्धतीने काही लोकांनी कॅमेरे नेले होते, छोटे कॅमेरे, पण आम्हाला काही नेता आलं नाही. पण ठीक आहे, आत मन भरून समाधान आणि दर्शन आमचं झालेलं आहे. हनुमानगडी दर्शन आमचं करायचं आहे. बघू आता किती वेळात आपलं दर्शन होते, त्यानुसार आपण पुढचा प्लॅन करूया. तर चला, जय श्रीराम मित्रांनो. भेटूया पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मित्रांनो, रामनवमीचं दर्शन झाल्यानंतर वेळ होती रामभक्त बजरंगबलीला भेटण्याची. मित्रांनो, बजरंगबली अयोध्येचा रक्षक मानला जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही रामलल्लांचे दर्शन घेतात तेव्हा हनुमानाचे दर्शनही घेणे बंधनकारक आहे. हनुमानगडीला अयोध्येचे प्रवेशद्वारही मानले जाते. याच्या आजूबाजूला इतर ठिकाणी हनुमानगडी परिसरात अनेक मिठाईची आणि हळाची दुकाने आहेत. ते घेऊन तुम्ही 70 पायऱ्या चढून बजरंगबलीचे दर्शन घेऊ शकता. अशी आख्यायिका आहे की जेव्हा प्रभू रामचंद्र वैकुंठाला प्रस्थान झाले तेव्हा त्यांनी अयोध्याच्या रक्षणाची जबाबदारी बजरंगबलीला दिली. तेव्हापासून
बजरंगबली अयोध्येचे देखभाल करत आहे आणि म्हणूनच हनुमानगडी उंच ठिकाणी आहे. याला अयोध्येचा किल्लाही असं म्हटलं जातं. जेव्हापासून प्रभू रामचंद्र लंकेवर विजय प्राप्त करून अयोध्येत दाखल झाले तेव्हापासून बजरंगबली या ठिकाणी वास्तव्यात आहे असे बोलले जाते. मंदिराच्या सर्व भिंतीवर हनुमान चालिसा आणि विविध स्तोत्र लिहिले आहेत. या ठिकाणून जवळच आपण दशरथ महाल, कनक महाल पाहून परतीच्या मार्गाला लाग. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण अयोध्या धामाचं दर्शन करून आता आपल्या परतीच्या मार्गावर आपण आता लागलेलो आहोत. पाहू शकता आज 7वा दिवस आहे आपला आणि आपण सकाळचे साधारणतः 10 वाजले. सर्व आवरून आपण आता परतीच्या मार्गाकडे निघत आहोत. 2 दिवस म्हणजे तसा कालचा अख्खा दिवस आपण अयोध्या धाममध्ये घालवला मित्रांनो. छान रामलालाचं दर्शन घेऊन आणि काल रात्री आमचे मित्र कनोज शेठ कुसाळकर यांच्या एका मित्राच्या घरी आम्ही काल गेलो होतो. छान जेवण, त्यांनी जेवणाचा बेत बनवला होता. तो जेवण आम्ही करून काल रात्री आम्ही 2:30 वाजले आम्हाला यायला रूमवर. त्यामुळे आता थोडंसं उशिरा निघतो आहे. आजचा मार्ग मित्रांनो आपण जबलपूर मार्गे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, नागपूर मार्गे. थोडासा हा नवीन रूट आहे आपल्यासाठी, तो आपण फॉलो करणार आहे. तर बघूया कसा रूट आहे. तो नवीन रूट आहे आपला. आपण येताना इंदोर, उज्जैन, मग आपण झाशी आणि झाशीवरून अयोध्या असा मार्ग आपण केला होता. आणि आता आपण जबलपूर, रेवा, जबलपूर, नागपूर, शेगाव आणि अशा मार्गाने आपण आता पुणे गाठणार आहोत. तर चला निरोप घेऊया अयोध्याचा. जय जय श्रीराम. चलो मित्रांनो, हॉटेल छान होतं, शाहू इन. डिसेंट हॉटेल मिळालं होतं आपल्याला. अयोध्येपासून 4 किलोमीटर हॉटेल होतं, शाहू इन. चल